नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे महा टीईटी परीक्षा मराठी व्याकरण 30 पैकी 30 गुण कसे मिळवायचे। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दुसऱ्या सुद्धा व्हिडिओची लिंक दिलेली आहे। परिसर अभ्यास, अंकगणित असेल, इंग्लिश व्याकरण असेल किंवा इतर विषय, बालमानसशास्त्र वगैरे, ते सुद्धा कसे अभ्यास करायचे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर केलेले आहेत। ते सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला एक प्रश्न आला तर 1 मार्क प्लस होणार आहे। आपलं टीईटी जर टार्गेट असेल, महा टीईटी परीक्षा आपल्याला क्रॅकच करायचंय म्हटल्यानंतर एक एक प्रश्न आपल्याला जाणीवपूर्वक व अभ्यासपूर्ण अभ्यासणं गरजेचं आहे, सर्वात महत्वाचं। आणि ते करताना तुम्हाला मागच्या पेपरचा खूप फायदा होणार आहे। आणि ते मागच्या पेपरमध्येच कशा पद्धतीने प्रश्न आले होते, कसा प्रश्न डिझाईन होतो, प्रश्न डिझाईन झालेला त्याचं रूपांतरित आपल्याला त्याचं सोल्युशन कसं करता येतं, यावर आपण आजचा हा व्हिडिओ ठेवलेला आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि 5 सेकंदामध्ये माझं संपवतो। तर आपली महा टीईटी बॅच सुद्धा चालू झालेली आहे मित्रांनो। त्या बॅचला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर हा माझा संपर्क क्रमांक, हा व्हॉट्सअप आहे, मला व्हॉट्सअप करू शकता। व्हॉट्सअपवर क्लासची डिटेल माहिती मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला जर योग्य वाटलं तर नक्कीच तुम्ही जॉईन सुद्धा करू शकता। फक्त विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटतं तेच क्लास जॉईन करा, कारण तिथूनच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये टीईटी पास होण्यासाठी एक विश्वास, मोटिवेशन आणि मार्काची तयारी करून घेतली जाते। का हायर केलेले लोक नाही, जे रिअल शिकवणारे लोक खूप कमी झालेले आहेत मार्केटमध्ये, आणि ते तुम्ही ठरवायचंय, तुमची मर्जी। कुणाकडे क्लास लावला तर माझ्याकडे आल्यानंतर अभ्यास करावा लागतो, एवढं नक्की आहे, ठीक आहे। असो मित्रांनो, मराठी व्याकरण या विषयामध्ये मागच्या टीईटी परीक्षेला, जे की मागची टीईटी परीक्षा 2021 मध्ये झाली, प्रश्नांची डिझाईन कशी केली होती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, 1 ते 4 प्रश्न जर विचारले तर कविता या घटकावर कविता दिली होती आणि त्याच्यावर प्रश्न विचारले होते। मित्रांनो, कविता दिली होती आणि त्याच्यावर प्रश्न विचारला होता। 1 ते 4 म्हणजे 1 ते 4 प्रश्न कशावर होते? कविता, एक कविता दिली होती। कोपऱ्यासी गुणगुणत अभंग, उभा केव्हाचा एक होता अपंग, भोवतीचा अंधार तो निमाला, असा एक कविता होती आणि त्याच्यावर प्रश्न विचारले होते। पुढील कविता वाचून खालील प्रश्नाचे उत्तर द्या। 4 प्रश्न विचारले होते मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला विचारलं होतं एका साहित्यिकाचं टोपण नाव विचारलं होतं। टोपण नाव, सर्वांचे टोपण नाव करून घ्या। टोपण नावे करणं आवश्यक आहे, बरं का, लक्षात घ्या। आता हा रिअल सिलेबस आहे। मराठी म्हणजे काय, मराठी झालं का सगळं? मराठी मधला कोणते घटक विचारले ते रिअल सिलेबस मध्ये आले पाहिजेत। तर मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न विराम चिन्हे विचारला होता त्यांनी। कुठला? विराम चिन्हे विचारलं होतं। त्यानंतर विचारलं होतं मित्रांनो, अनेक शब्द समूहासाठी एक शब्द म्हणजे शब्द संग्रह या घटकावर किती प्रश्न येतात बघा फक्त। शब्द संग्रह या घटकावर प्रश्न विचारला होता। शब्द संग्रह करणं गरजेचं आहे। शब्द संग्रहामध्ये मित्रांनो अनेक कंटेन येतात, लक्षात घ्या। समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, अलंकारिक शब्द, अनेक शब्दासाठी एक शब्द, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्राण्यांचे आवाज, त्यानंतर पक्ष्याचे आवाज, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्राण्यांचे घरटे किंवा घर, पक्ष्याचे घरटे किंवा घर, यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात। त्यामुळे त्याच्यामध्ये ते सर्व कंटेंट तुम्हाला करणं आवश्यक आहे। त्यानंतर न चुकता टीईटी परीक्षा पत्रलेखन या घटकावर प्रश्न विचारला जातोच। न चुकता आतापर्यंत जेवढे पेपर झाले मित्रांनो, त्याच्यामध्ये पत्रलेखन या घटकावर कायम प्रश्न विचारण्यात आलेला आहे, लक्षात घ्या। त्यानंतर शब्दसमूह परत एक याच्यामध्ये भर पडली, अगोदरचा एक, नंतरचा एक। आता त्यानंतर पुरस्कार, जे की चालू वर्षामध्ये दिले गेलेले पुरस्कार या घटकावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे। पुरस्कार म्हणजे चालू वर्षामध्ये समजा आता तुम्ही पाहिला असेल महाराष्ट्र भूषण पुरस्कार, जे की आता अशोक सराफांना मिळाला, ते सुद्धा विचारू शकतात आगामी टीईटी मध्ये, लक्षात ठेवा। त्यानंतर मित्रांनो साहित्य संमेलन कुठे भरलं होतं त्यावेळेस विचारलं होतं। साहित्य संमेलन याच्यावर प्रश्न विचारला होता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पुढे
लिंग लिंग विचारलं होतं मित्रांनो. एकाचं काय लिंग विचारलं होतं. लिंग पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी लिंग विचार या घटकातून विचारलं होतं. त्यानंतर सर्वनामाचा प्रकार म्हणजे शब्दाच्या जातीवर प्रश्न हमखास येतातच. शब्दाच्या जाती या घटकावर हमखास प्रश्न विचारला जातो. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक उतारा देण्यात आला होता. जसं पत्रलेखन सुद्धा दिलं होतं तसंच उतारा. त्यांना अपेक्षित काय असतं की शिक्षक किती सुज्ञ आहे, शिक्षक किती अभ्यासू आहे हे अपेक्षित असतं. म्हणून मित्रांनो इथं उतारा विचारला होता. लक्षात घ्या काय विचारलं होतं, उतारा विचारला होता. उतार्यावर 1, 2 आणि 2, 3 प्रश्न विचारले होते मित्रांनो. किती प्रश्न विचारले होते, 3 प्रश्न विचारले होते. उतार्यावरील 3 म्हणजे साधारण इथले 4 प्रश्न आणि हे 3 प्रश्न. कविता आणि उतारावर 7 प्रश्न कव्हर केले होते त्यांनी, बरोबर. नंतरचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द, शब्दसंग्रहामध्ये परत भर पडली. समानार्थी शब्द, शब्दसंग्रहात भर पडली. तर त्यानंतर एक शब्द पूर्ण करायचा होता, म्हणजे शब्द पूर्ण म्हणता येईल थोडक्यात. बटाटा वडा असं शब्द पूर्ण करण्यासाठी एक प्रश्न विचारला होता. ठीक आहे. त्यानंतर वाक्यप्रचार विचारला होता, आपण शब्दसंग्रहामध्येच ऍड करू. त्यानंतर वर्णमालेवर प्रश्न विचारला होता मित्रांनो. वर्णमालावर साधारण 2 वर्णमाला या घटकावर 2 प्रश्न विचारले होते. त्यानंतर मित्रांनो क्रियाविशेषण, शब्दाच्या जातीमध्ये आधीचा एक आताचा एक असे 2 प्रश्न विचारले. त्यानंतर क्रियापदावर सुद्धा परत प्रश्न विचारला, सकर्मक क्रियापद विचारलं होतं. त्यानंतर आद्य ग्रंथकार, मराठीतील आद्य ग्रंथकार विचारले होते. म्हटल्यानंतर साहित्य पुरस्कार, साहित्यिक विचारला होता. एक साहित्यिक विचारला होता. साहित्यिक विचारला होता. त्यानंतर मित्रांनो काळावर प्रश्न विचारला होता, म्हणजे आपण शब्दाच्या जातीमध्येच टाकू. परत वर्णमालेवरला मी घेतलेलाच आहे इथे ऑलरेडी. त्यानंतर मित्रांनो अलंकार या घटकावर प्रश्न विचारला होता. कुठला, अलंकार हा घटक कव्हर केला होता. अलंकार एक फिक्स येतोच आणि वर्णमालेवर परत एक क्वेश्चन ऍड झाला. असे 3 प्रश्न वर्णमालेवर विचारले होते. हा आहे मित्रांनो 2021चा टीईटीचा पेपर. आणि या टीईटीच्या पेपरमध्ये मित्रांनो पूर्ण विश्लेषण केलं तर बघितलं तर हेच प्रश्न, या घटकावरलेच प्रश्न मागच्या टीईटीला पण विचारले होते, त्याच्या मागच्या पण विचारले होते, त्याच्या मागच्या, म्हणजे हे तुमचे कंटेंट कव्हर करणं होणं गरजेचं आहे मित्रांनो. कंटेंट कव्हर होणं गरजेचं आहे. ज्यांचे कंटेंट व्यवस्थितरित्या कव्हर होतील तेच विद्यार्थी मराठीमध्ये मार्क घेऊ शकतात. आता मी तुमच्या पुढे 6 ते 8चा जो काही पेपर झाला 2021चा त्याच्यामध्ये एक थोडक्यात वाचून दाखवतो मी तुम्हाला कसे प्रश्न होते. म्हण विचारली होती, आपण म्हटलंय इथं, ज्याची खावी पोळी त्याची करावी वाजवावी टाळी अशी. सम्राट सिंह नाटकाचे लेखक विचारले होते, म्हणजे तुम्हाला इथे साहित्य आणि साहित्य विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काव्य संग्रहाचे कवी कोण, वैष्णवी म्हणजे एखाद्या साहित्याचे त्याचे कवी विचारले होते. त्यानंतर अनेक शब्दासाठी एक शब्द विचारला होता. वाक्यप्रचार विचारला होता, मागच्या पेपरला पण बघितलं तुम्ही. त्यानंतर उपसर्ग गटित म्हणजे उपसर्ग विचारला होता, प्रत्येक गटित आणि उपसर्ग गटित असे प्रकार पडतात ते विचारले होते. आता विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट पेपरला तुम्ही पत्रलेखनावर प्रश्न होता ना, सेकंड पेपरला सुद्धा त्या वर्षी पत्रलेखनावर प्रश्न विचारला होताच. वर्णमाला विचारलेली आहे. त्यानंतर इथे गण वृत्त विचारलेलं आहे. वृत्त थोडंसं ऍडव्हान्स असतं, 6 ते 8 विचारतात. त्यानंतर परत जसा तुम्ही फर्स्ट पेपरला उतारा वाचला तसा इथे सुद्धा सेकंड पेपरला सुद्धा उतारा होता. त्याच्यावर 1, 2, 3, 4 साधारण 5 प्रश्न विचारले होते. किती, 5 प्रश्न. परत विभक्तीवर प्रश्न विचारला. भाषण म्हणजे शब्द जोडी ओळखा, अचूक शब्द जोडी ओळखा असं विचारलं होतं. त्यानंतर क्रियापदावर प्रश्न होता. त्यानंतर एखादा रचना म्हणजे रचनाकार असतो, लावणी, सम्राट वगैरे याच्यावर सुद्धा प्रश्न आला होता. त्यानंतर ग्रंथकर्ता, मी म्हटलं ना पुरस्कार आणि ग्रंथकर्ता हमखास विचारतातच. वृत्तावर परत एक क्वेश्चन वाढला. अलंकार फर्स्ट पेपरला विचारला, सेकंड पेपरला सुद्धा विचारलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता नामाचे अचूक रूप म्हणजे शब्दाच्या जातीवरला प्रश्न आहे. भूतकाळावर म्हणजे काळावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. संधीचा विग्रह विचारलाय, याच्यामध्ये अजून संधी ऍड करायची मित्रांनो. संधी या प्रकारावर म्हणजे संधी हा घटक सुद्धा विचारला होता. त्यानंतर समास विचारला होता मित्रांनो. या सेकंड पेपरला समास हा सुद्धा घटक विचारला होता. समास विचारला होता. विरुद्धार्थी शब्द इकडे पण आले तिकडे पण विचारले होते. साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो
फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर मध्ये जर बघितलं कुठला डिफरन्स आढळणार आहे, याच्यामध्ये समास विचारलाय, संधी विचारले आणि वृत्त एक ऍड केली. काय केले? वृत्त हे एक ऍड केलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, रिअल सिलेबस जो काय आहे तुमचे कंटेंट महत्वाचे आहेत. आता सर आम्ही अभ्यास करताना कसा करावा, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर अभ्यास करते वेळेस एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला अभ्यास करताना कंटेंटचा अभ्यास करायचे. मराठी व्याकरणचं पुस्तक आणायचं, जे कंटेंट मागे विचारण्यात आलेले आहेत त्या कंटेंटवर काम करणं गरजेचं आहे. तरच आगामी काळामध्ये आपण मराठीमध्ये 30 पैकी 30 गुण घेऊ शकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जमलं तर तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा. नाही जमलं तर आपल्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं जातं. ऑनलाईन क्लासच्या विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स बघून माझ्या खाली कमेंट वगैरे बघू शकता. कमेंट बघून तुम्हाला जर क्लासची आवश्यकता वाटत असेल तर नक्कीच मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. माझ्याकडे आल्यानंतर पहिला नियम असतो, क्लास लावलात म्हणजे तुम्ही झालात पास असं नाही. क्लासमध्ये शिकवलेल्या गोष्टीचा वेळोवेळी अभ्यास करणे हे माझं मेन ध्येय असतं. मित्रांनो, विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला, क्लासचा मदत घेत घेत जर अभ्यास केला तरच परीक्षा पास होत असतं. म्हणजे क्लास लावलं की डायरेक्ट तो पासच, म्हणजे एखाद्या मशीन मध्ये टाकलं की लगेच डायरेक्ट पास होतं असं नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सुद्धा अभ्यासाची तयारी ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे मी एवढे मेहनत काय घेतो विद्यार्थ्याच्या मागे, कारण या टीईटी मध्ये पूर्णपणे आपली पीएचडी झाली असं म्हणता येईल. थोडक्यात प्रत्येक प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. का टीईटी लोक पास होत नाहीत याचं सुद्धा विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आपल्या क्लासची मदत नक्कीच होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भेटू आपण नवीन कंटेंट घेऊन. धन्यवाद.